Clay holds many stories within itself of earth, hands, heart and soul. क्लेला आकार देणं म्हणजे त्याचा आत्मा, त्याची नाजूक ताकद आणि तो अग्नीद्वारे कसा बदलतो हे समजून घेणं हेच तर असतं. धनश्रीसाठी मातीसोबत काम करणं ही केवळ कलाच नाही, तर हा निसर्गाशी संवाद साधल्यासारखा आहे. तिचे क्रिएशन्स, मग ते म्युरल्स असो, टेबलवेअर, ज्वेलरी किंवा वॉल प्लॅटर्स, अशा प्रत्येक वस्तूला त्याची वेगळी ओळख आहे. क्ले क्रॉनिकल्समध्ये कशाचीही प्रतिकृती केली जात नाही, कारण प्रत्येक पीस हा कॅप्चर केलेला एक क्षण आहे. निसर्गाच्या घटकांसह तिच्या प्रवासाचे प्रतिबिंब आहे. अँड दिस इज एक्झॅक्टली वेअर आर्ट ब्रीथ्स, वन हँडक्राफ्टेड पीस ॲट अ टाईम. हाय धनश्री, हाय. काय करणार आहोत आज आपण? आता मी एक छानसा पॉटच बनवून दाखवते. कारण मी जेव्हा जेव्हा व्हीलवर काम केल्याचे व्हिडिओ टाकते तेव्हा मला पण असा फीडबॅक मिळतो की ते बघताना लोकांना इतकं छान मेडिटेशन केल्याचा फील येतो. Yes. करताना तर किती छान वाटत असेल. करेक्ट. तर तोच एकदा आपण अनुभव मस्त. परत घेऊया. रोज तुझं भरपूर मेडिटेशन होतंय. ऍब्सोल्युटली. त्यामुळे मला दिवस कसा गेला हे अजिबात कळत नाही. ओके. म्हणजे मी जेव्हा कामाला सुरुवात करते UAE तेव्हा तेव्हा जे एकदा मी घड्याळ बघते त्याच्यानंतर डायरेक्ट संध्याकाळचा माझा जो अलार्म असतो म्हणजे मला अलार्म लावायला लागतो की बर. येस संपलेला आहे आजचा वेळ अच्छा आपला. अच्छा. घरी जायची वेळ झालेली आहे. सो आता हातातली कामं आवरा आणि ठेवून आणि द्या. आता एक्झॅक्टली म्हणजे अशी सिच्युएशन कधीच येत नाही की आज सगळं काम झालं असं कधीच नसतं. कारण बरोबर आहे. काम कधीच होत नाही. करेक्ट. आज इथे थांबायचंय, अच्छा. जे अर्धवट आहे ते झाकून ठेवायचंय आणि Yes. घरी जायचंय. अशी सिच्युएशन वाव. मी नेहमी ना सायकॉलॉजीचे वर्कशॉप्स घेते तेव्हा माझं हे एक्झाम्पल असतं की आपण सगळे मातीसारखे असतो आणि आपणच आपलं लाईफ मोल्ड करतो. आणि आज असं प्रत्यक्ष मला ते बघायला मिळतंय. राईट. मी कधी काम केलं नाही असं, बट थेरप्युटिकच वाटतंय हो बघून. ऍब्सोल्युटली आहेच आहे, प्रश्नच नाही. म्हणजे प्रत्येक स्टेजला आहे. म्हणजे अगदी माती मळण्यापासून ते मातीत त्याला आकार देताना करेक्ट. आणि नंतर आम्ही त्याला ट्रिमिंग म्हणतो. अच्छा. फिनिशिंग आहे Correct, त्या correct. स्टेजला काम करताना. बरं. प्लस तुम्ही त्याला जेव्हा ग्लेझिंग करता, जेव्हा त्याला तुम्ही रंग लावता तेव्हा पण मस्त, म्हणजे मला तर तेव्हा असं फार आवडतं की छान क्लासिकल म्युझिक चालू आहे आणि मी त्याला ग्लेझेस म्हणजे ग्लेझिंग करते, ग्लेझेस लावते आणि मी तर त्याची प्रत्येक स्टेज एन्जॉय करते. प्रत्येक स्टेज मध्ये मला मेडिटेशन केल्याचाच फील येतो. आणि तीच एनर्जी त्या ऑब्जेक्ट मध्ये सुद्धा आय थिंक पोर इनटू इट, व्हिच इज सो नाईस. किती वेगळे व्हेरिएशन्स आपण करू शकतो. प्रचंड, खूप काहीही आपल्या हातात म्हणजे एक तर आहे की तुम्ही किती क्वांटिटी घेताय, किती किलो माती घेताय. अच्छा. नंतर त्याच्यात तुम्ही किती शेप्स बनवताय. ओके. आणि शेप तसाच ठेवताय का त्याला पण काहीतरी तुम्ही अजून त्याची मोडतोड करून अजून त्याला थोडं क्रिएटिव्हिटीकडे नेताय. असा त्याच्यात स्कोप भरपूरच आहे. आणि तुझा एक टच तुझ्या सगळ्या वस्तूंमध्ये मी आता पाहिलाय. कुठलीच अशी नुसती केली आणि ठेवली असं नाही. काहीतरी तुझा धनश्री टच त्याला आहे. प्रत्येकाला आहे काहीतरी. राईट. मला त्यात एक गोष्ट अशी मला स्वतःला जाणवते की मी फाईन आर्टिस्ट आहे. म्हणजे मी फाईन आर्ट केलंय SNDT मधनं आणि मग मी पॉटरीचा स्टुडिओ सुरू केला. त्यामुळे मला प्रत्येक माझ्या गोष्टीवर म्हणजे मी माझा प्रत्येक पॉट हा कॅनव्हास सारखा ट्रीट करते. अच्छा. की मला तो असा प्लेन नाही ठेवायला आवडत. तर मी त्याच्यावर टेक्स्चर घेते किंवा मी काहीतरी त्याच्यावर स्कर्फिटो म्हणजे एक टेक्निक आहे, म्हणजे ड्रॉ करते किंवा मी रंग अप्लाय करते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आणि ते मला प्रचंड आवडतं. आता हा बेस जो फक्त त्याचा ओबडधोबड दिसतोय तो आपण ट्रिमिंग मध्ये म्हणजे त्याच्यावर फिनिशिंग करताना तो नीट करू शकतो. ओके. मी सगळं इव्हन आउट करतेस नंतर करता येतं. येस. आणि हे तू कुठे जाऊन शिकलीयस का सेल्फ? व्हील पॉटरी सेल्फ टॉट आहे. बरं. अच्छा. म्हणजे अर्थात ह्याच्यात जेव्हा मला काही अडल्या गोष्टी तेव्हा मी माझ्या काही सरांना विचारलं, काही मी युट्यूब चॅनल तेव्हा फॉलो करायचं तेव्हा मी काही गोष्टी बघितल्या. पण व्हील अदरवाईज कम्प्लिटली सेल्फ टॉट. म्हणजे एक दिवशी मला माझ्या नवऱ्याने गिफ्ट केलं व्हील. नाही, मी सुरुवात केली तेव्हा मी फक्त हँड बिल्डिंग करत होते. म्हणजे व्हील सोडून आपण
जे विदाऊट व्हील पण बाकीच्या बऱ्याचशा टेक्निक्स आहेत. सो त्या वापरून मी पॉटरी करायचे आणि मला कुठेतरी असं शिकायला जायचं होतं wheel. अच्छा हा की 2-3 महिन्याचा कोर्स करू, पण त्याला काही मुहूर्त लागेल ना. मग एक दिवशी व्हील माझा नवरा घेऊन म्हणला आला. घे हे आता आता तू गिफ्ट इथेच करायला सुरुवात कर, जेव्हा Okay. जमेल तेव्हा जा. अच्छा आणि मग मी सुरू केलं म्हणजे मला ते मग फारच आवडलं. म्हणजे तुम्हाला त्याच्यावर 2 तास घालवायचे आहेत रोज. ते घालवले की तुम्हाला ते येतं. येतच करेक्ट प्रॅक्टिस So, मेक्स अ मॅन परफेक्ट correct. सारखं केलंच तू तसं आणि. केलं. तर correct. किती वेळ लागला तुला साधारण हे मास्टरी मी खरंच नाही मोजलं. हो पण असं म्हणजे मी ऑलमोस्ट 1-1.5 वर्ष तर रोज 2-2.5 तास घालवायचे. हो का? आणि तेव्हा अच्छा. सायमल्टेनियसली माझं बाकी ऑर्डरचं काम चालू असायचं. हम्म. पण मी जेव्हा यायचे स्टुडिओला आल्या हम्म. पहिले 2 तास मी व्हीलवर घालवायचे. बापरे, आणि मला अच्छा. ते फार जसं मी म्हणलं की थेरपी असल्यासारखंच काम खरंय. करायचं की ते इतकं छान वाटायचं, फ्रेश होऊन जायचं. येस आणि मग नंतर जे काय ऑर्डरचं काम असेल ते करायचं. अच्छा असं खूप माझं एक्सप्लोर बरीच- केलं असशील तू तेव्हा. हो. आणि काही तो ऍक्च्युली बेस्ट पार्ट होता की कसलं प्रेशर नव्हतं की मला कोणाला काहीतरी बनवून द्यायचंय असं नव्हतं. मग ते तुटलं तर काय होईल, बरोबर. मग माझ्याकडे एवढाच वेळ आहे किंवा माझ्याकडे 2-3च महिने आहेत शिकायला, हो, अशी हो. काहीच टाइम फ्रेम नव्हती. ओके त्यामुळे रोज यायचा 2 तास त्याच्यावर घालवायचे. आणि मला अजूनही आठवतं की पहिल्यांदा जेव्हा मला असा पॉट बनवायला जमलेला आणि मी अशी खुश झाले की अरे जमला मला. आणि कोणीच नव्हतं तेव्हा आजूबाजूला की मला त्यांना सांगतील की अरे जमलं फायनली मला. कारण त्याचं जे बेसिक असतं सेंटरिंग, ओपनिंग आणि पुलिंग. म्हणजे सेंटरला आधी माती तुम्हाला आणायला लागते, मग माती ओपन करायची आणि पुल करायची. तिथेच तुम्हाला जास्त वेळ द्यायला लागतो. करेक्ट सो तिथेच मी खूप वेळ घालवत होते. बरोबर आणि मग एक दिवशी तिथे कॉन्फिडन्स आला आणि मग त्या पुल केलेल्या सिलेंड्रिकल शेपला मी असा शेप दिला. म्हणतात मग पॉट तयार झाला, सिमेट्रिकल झाला आणि सगळं हा. एकदम परफेक्ट हा. झालं असं. की जमला. ते स्वतःला कळतं. म्हणजे तुम्ही सुंदर. जेव्हा त्या मातीला आकार देत असता तेव्हा तो आकारच तुम्हाला सांगतो की ते जमलंय का जमलंय का नाही. कारण कुठे जाड झालंय, कुठे पातळ झालंय, त्यावरनं तुम्हाला कळतं. आणि मग तो मला पॉट एक दिवशी, ज्या दिवशी तो पॉट मी ठेवला पण होता, अच्छा. खूप वर्ष ठेवलेला. त्याची ती मजा वेगळी असते. हा, मी ना तसाच गं, पहिल्यांदा ठेवला, जमल्याची कच्चा. रेडी झालाय आपला पॉट. रेडी झालाय. आज मला क्ले क्रॉनिकल्समध्ये म्युरल कसं बनवतात हे बघायला मिळालं. हे म्युरल तर खूपच मोठं आहे आणि त्यामध्ये बरेच नेचर एलिमेंट्स आहेत. म्हणजे बर्ड्स, इन्सेक्ट्स, प्लांट्स, फ्लावर्स, लीव्स. एक एलिमेंट जे तुम्ही स्क्रीनवर बघताय तेही खूप मोठं आहे आणि हे एकत्र आल्यानंतर तर तो वॉलपीस खूपच मोठा होणार आहे. आणि त्यात मी पाहिलं की आय फॉर डिटेल खूप आहे. म्हणजे एक एलिमेंटला तुम्ही बघू शकता किती प्रेमाने ते बनवत आहेत. धनश्री सांगत होती की निसर्ग हाच तिचा सगळ्यात मोठा सोर्स ऑफ इन्स्पिरेशन आहे आणि त्यामुळे तिच्या प्रत्येका क्रिएशनमध्ये, मग ते होम डेकॉर असो, वॉल प्लॅटर्स, टेबलवेअर, ज्वेलरी, त्याच्यात कुठला तरी निसर्गाचा घटक हा दिसून येतोच. कलरद्वारे असो किंवा टेक्स्चरद्वारे. आणि त्यातूनच तिला तिचा उद्देश प्राप्त होतो, जो ती म्हणते मेडिटेशनपेक्षा कमी नाही. धनश्री, खूप प्रोडक्ट्स आपण आता पाहिले. सो तुमचं म्हणजे क्ले क्रॉनिकल्सचं फास्ट सेलिंग प्रोडक्ट कुठलं आहे? म्युरल्स असं मी म्हणू अच्छा. शकेन. ओके. कारण आता आम्ही जवळजवळ जे 8-10 प्रोजेक्ट केले म्युरल्सचे, ते इतके आवडलेत सगळ्या लोकांना. म्हणजे मला जे त्यातनं फीडबॅक येत आहेत ते फारच मला अजूनच खूप जास्त पॉझिटिव्हिटी देत आहेत. की आणि सगळे मेन म्हणजे टेराकोटामध्ये आहेत. बरोबर. एकच आम्ही जे मध्ये केलं होतं, एक थोडं ॲब्स्ट्रॅक्ट होतं, तर ते आम्ही स्टोनवेअर मध्ये केलेलं, ग्लेझिंग करून केलं होतं. अच्छा. अदरवाईज बरीचशी जी सगळी म्युरल आहेत ती आम्ही टेराकोटात केली आहेत. बरं. एक आता मी तुला दाखवू शकते ओके. की हे आता आमचं त्याचं ड्रॉइंग तयार आहे आणि त्यातले काही पीसेस इथे आम्ही आता केलेले आहेत. अच्छा, म्हणजे हा पोर्शन आहे तो हा पोर्शन आहे, राईट. ओके ओके. सो प्रत्येक त्यातला जो पार्ट आहे तो सेक्शन मध्येच होतो. ह्याचं पण मी मगाशी इमेज हे बघितलं, राईट फ्रॉकचं. वाव. आणि ही स्क्विरल आहे ती ही आहे. राईट. So मोठं असणार आहे हे मोठं mural. आहे. ओके. जवळजवळ 14 फूट फूट आहे बाय. त्याची लेंथ आणि बरं. हाईट आहे 6 अच्छा. फूट. आणि हे जास्तीत जास्त कुठे तुम्ही म्हणजे म्युरल्स प्रोव्हाइड करता असं? आतापर्यंत तर आम्ही रेसिडेन्शियल साईटवर हो? सगळ्यात जास्त अच्छा, केली ओके, आहेत. ओके. म्हणजे जिथे मस्त कॉरिडॉर्स आहेत किंवा आउटडोर वॉल पण असतात बऱ्याचशा, गार्डन मधल्या वॉल्स असतात, वाव. कोर्टयार्ड मधल्या वॉल आहेत. तर तिथे आम्ही आता
बरेचशी म्युरल केलेली आहे. ओके. आणि लोकांच्या फार्म हाऊसेस मध्ये पण पाहिले किंवा रिसॉर्ट्स मध्ये पण बघते असे. हो हो. खूप सुंदर दिसतात हे. हो. आणि वाव. ओके. Right. आज मी आली क्ले क्रॉनिकल्स मध्ये आणि माझ्या बरोबर आहे धनश्री केळकर. हाय धनश्री. हाय नेहा. सो आता आम्ही एक पॉट बनवला. आम्ही म्हणजे Yes. तू बनवलास आणि मी बघत होते. Yes. आणि बघताना ना जसे तुझे हात जात होते आणि ते सगळं सगळं ती प्रोसेस चालली होती तेव्हा आय कुड जस्ट थिंक दॅट हाऊ दिस इज सो मच रिलेटेड टू आवर लाईफ. व्हेरी मच. सो खरंच आपण जीवन जगतो तसंच चाललं होतं की तो पॉट आपण आपल्या ह्याच्यानी मोल्ड करतो, तसंच आपलं लाईफ सुद्धा आपण कसं जगायचंय आपणच ठरवतो. राईट. सो तू हे रोज करतेस. सो Right. काय व्ह्यूज आहे तुझ्या ह्याच्याबद्दल? मला असं माझं प्रोफेशन माझ्या म्हणजे लाईफशी खूप रिलेट करता येतं हम्म. की म्हणजे तुम्हाला पॉटरी शिकवतं एकूणच की तुम्ही कसं जगलं पाहिजे तुमचं आयुष्य. एक तर तुम्हाला पेशन्स शिकवतं, नंतर कुठे थांबायचंय हे शिकवतं, नंतर अशा बऱ्याचशा गोष्टींमुळे ओव्हरऑल तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण बदलून जातो. आणि एक काय म्हणता येईल समाधान जे मिळतं ते तर वेगळंच आहे. खरेच. आणि मला तुला तेच विचारायचं होतं की हाऊ डिड दिस ब्युटिफुल जर्नी स्टार्ट? सो मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हापासूनच याची सुरुवात झाली. मी ऍक्च्युली फाईन आर्टिस्ट आहे. मला पेंटिंग करायला प्रचंड आवडतं अजूनही. आणि मी जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशनला होते तेव्हा मला एक स्पेशल सब्जेक्ट घ्यायचा असतो पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी. तर माझं तेव्हा स्पेशलायझेशन झालं आहे म्युरल्स मध्ये आणि त्यात माझं स्पेशल मीडियम होतं क्ले. बरं. आणि फर्स्ट इयरला असताना मी बरीचशी वेगवेगळी मीडियम हँडल केली आणि मला ते एवढी मजा येत नव्हती त्यात. मग जसं मी क्ले मध्ये काम करायला सुरुवात केली मला असं झालं येस दिस इज इट, आपण ह्यातच काम करायचंय. ओके. आणि तेव्हापासून ही जर्नी सुरू झाली. वाव. आणि माय नेक्स्ट क्वेश्चन टू यू इज दॅट मी बघते की खूप वेगवेगळ्या वस्तू आहेत, म्हणजे फक्त म्युरल्स किंवा पॉट्स नाही, प्लेट्स आहेत. सो तू कुठल्या मीडियम्स, म्हणजे ह्याला मीडियम्स म्हणतात का काय, डू नो, बट व्हॉट ऑल टाइप्स ऑफ थिंग्स डू यू डू? प्लस आय एम सीइंग यू वेअरिंग युअर ब्युटिफुल ज्वेलरी. येस. सो काय गोष्टींमध्ये तू काम करतेस? सो असं आहे ना की ह्याच्यामध्ये एकतर खूप स्कोप आहे, म्हणजे इतकं व्हास्ट फील्ड आहे आणि भरपूर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स तुम्ही बनवू शकता. जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मी फक्त टेराकोटा या क्ले मध्ये काम करायचे. अच्छा. म्हणजे ह्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या टाईपच्या क्ले बॉडीज पण आहेत. बरं. जसं टेराकोटा ही क्ले बॉडी आहे, स्टोनवेअर ही क्ले बॉडी आहे, टेराकोटा ही अर्धनवेअर मध्येच येत. मी आता खूप टेक्निकल एक्सप्लेनेशन नाही देत, पण साधारण मी 2 क्ले बॉडी मध्ये काम करते. अर्धनवेअर मधली टेराकोटा आणि स्टोनवेअर ची एक क्ले बॉडी आहे जी टेम्परेचर आहे 1200 डिग्री सेल्सिअस. अच्छा. सो ह्या 2 क्ले बॉडीज मी अशासाठी ठरवल्या, म्हणजे त्याच्यासाठी कारण पण असं आहे की मी जी प्रोडक्ट रेंज बनवते ती मला या क्ले बॉडी मध्ये जास्त आवडतात. म्हणजे उदाहरणार्थ आता मी म्युरल्स बनवते तर मला त्यात तो अर्धी टोन जो आहे टेराकोटाचा किंवा त्यातले अर्धी वेगळ्या वेगळ्या शेड्स ज्या मी वापरते त्या मला प्रचंड आवडतात. म्हणून मग त्यासाठी मी ठरवलं की येस आपण टेराकोटा हे मीडियम ठेवू शकतो. नंतर मग टेबलवेअर माझ्याकडे खूप तेव्हा एन्क्वायरी यायच्या की आम्हाला हवंय. तर टेबलवेअर म्हणजे आपण जे खाण्यासाठी पिण्यासाठी भांडी वापरतो तर त्याला ग्लेझिंग करणं गरजेचं असतं. म्हणजे ती आपण अशी म्हणजे हे फॉर एक्झाम्पल आपण आता बघतोय. राईट. सो हे ग्लेज केलेलं आहे. राईट. आणि ही रॉ क्ले आहे तर आपण हे असं ठेवू नाही शकत, ह्याला ग्लेझेस या गरजेच्या असतात. सो जेव्हा मी टेराकोटावर ग्लेझेस युज केल्या तर मला तेवढी मजा नाही आली, कारण त्या थोड्या फ्लॅट दिसतात, कारण त्या लो टेम्परेचर असतात. बरोबर. म्हणजे ते असं एकमेकात गुंतलेलं आहे सगळं. ओके ओके. मी त्यातल्या त्यात सोपं करून सांगायचा प्रयत्न करते. आमच्यासारख्यांना ज्यांना काहीच माहित नाही, सो वी जस्ट नीड टू नो द बेसिक्स ऑफ इट. राईट. सो प्रत्येक कुठलाही आर्टिस्ट किंवा पॉटर जो आहे तो एकतर टेम्परेचर वाईज ठरवतो, मी या टेम्परेचरवर काम करणार आहे, क्ले बॉडी वाईज ठरवतो आणि प्रॉडक्ट वाईज ठरवतो. म्हणजे या सगळ्याचं एक कॉम्बिनेशन म्हणून एक ते प्रॉडक्ट फायनल तयार होतं. अच्छा. म्हणजे तू मला जसं विचारलंस तर मी टेराकोटा आणि स्टोनवेअर या क्ले बॉडीत काम करते. टेराकोटाचं टेम्परेचर साधारण 1080 डिग्री सेल्सिअस आणि स्टोनवेअरचं 1200 डिग्री सेल्सिअस. आणि मग त्यात मी असं ठरवलंय की मला शोभेच्या वस्तू बनवायला जास्त आवडतं, म्हणजे होम डेकॉर प्रोडक्ट्स जे आहेत ज्याच्यामध्ये मला एक आर्टिस्टिक फ्रीडम मिळतो. करेक्ट. आणि अस्थेटिकल गोष्टींवर मला जास्त तिथे फ्रीडम मिळाल्यामुळे त्या मी बनवायला, म्हणजे त्याची प्रोसेस मी जास्त एन्जॉय करते. अच्छा. ऑब्व्हियसली टेक्निकल पार्ट पण तुम्हाला सांभाळावा लागतो, पण
तिथे जास्त स्कोप आहे ऍज अ आर्टिस्ट. करेक्ट. त्यामुळे मला त्यातली प्रॉडक्ट रेंज बनवायला जास्त मजा येते. बरं. आणि मी ना आता इथे आत पाऊल ठेवलं लिटरली, तर माझ्या आईच्या वडिलांचं खानापूरला सिरॅमिक प्रोडक्ट्सचं फॅक्टरी होती, सिरॅमिक Okay. प्रोडक्टची. ओके. सो दर आम्ही म्हणजे मे महिन्याची सुट्टी तिथे घालवायचो. अरे वा. आणि मग तिथे सगळी माती, मग क्ले, भट्टी, मग आम्ही तेव्हा छोट्या छोट्या वस्तू बनवायचो, मग त्याला भट्टीत ते भाजून आणायचे. मग ती Right. सगळी प्रोसेस मी बघितली. पण आता पुन्हा मला असं वाटलं आणि परत माझं चाइल्डहुड रिलीव्ह करते. राईट राईट. सो तुझं इंट्रोडक्शन ह्या मीडियमची कधी झालं? माझं इंट्रोडक्शन झालं मी कॉलेजमध्ये असताना, बरं. जसं मी म्हणलं. आणि तेव्हा एकतर आम्हाला एक थिसिस पण असतो बघ आपल्याला अच्छा, पोस्ट हो, ग्रॅज्युएशनला. असतो, right, right. सो त्या दरम्यान मी विषय घेतलेला टेराकोटा क्ले. ऍक्च्युली कॉलेजमध्ये जे तोंड ओळख झाली असं म्हणूयात आपण. बरं. पण तेव्हा ना काहीच कळत नव्हतं की ठीक आहे मजा येते आता, Yes. कळलं की येस हेच Passion करायचं आहे, आहे. म्हणजे आवडतंय. आवडतंय. हे होतंय, right. म्हणजे ते एक खूप छान झालं त्या दरम्यान की कळलं की कशात काम करायचंय. पुढे काय होणार आहे काहीच माहिती बरोबर नव्हतं. आहे. कारण पण निदान असं जे कन्फ्युजन माझं होतं की अरे असं काही सापडत नाहीये की ज्यात आपल्याला कन्सिस्टंटली काम करायला आवडेल. आणि हे कुठलाही आर्टिस्ट समजू शकतो हे फिलिंग, कारण ते कॉमन आहे बऱ्यापैकी. पण जसं मला ते मीडियम सापडलं तेव्हा मला झालं की काम तर ह्यातच करायचंय. बरोबर. कसं काय कशा पद्धतीने त्याच्यात ग्रो व्हायचं, पुढे कसं जायचं, किंवा ते फायनान्शियली पण कसं आपल्याला Viable वर्क व्हायला आहे. पाहिजे, हे सगळं हळूहळू कळत गेलं. पण तेव्हा ओळख झाली ओके. आणि मग तेव्हापासून काम सुरू केलं या वा. मीडियम मध्ये. आणि आता आपण पॉटरी जी केली, सो ते पॉटर्स व्हीलची तुझी ओळख कशी झाली? पॉटर्स व्हीलची ओळख म्हणशील तर येस, आता ह्याच्यात पण दोन प्रकार असतात. एक तर व्हील थ्रोईंग पॉटरी जे आपण व्हीलवर करतो, बरोबर. आणि विदाऊट व्हील पण आपण हँड बिल्डिंग ज्याला म्हणतात, की सेम सगळे प्रोडक्ट्स आपण व्हीलचा वापर न करताही बनवू म्हणजे तो शकतो. पॉट पण जो आता बनवला हो, हो, तसा हो. हाताने बनवतो. ऍब्सोल्युटली. फक्त अर्थात त्याचे टेक्निक्स वेगळे आहेत, Correct, त्यामुळे त्याला लागणारा वेळ वेगळा आहे, त्याची ब्युटी वेगळी आहे. बरं, okay. म्हणजे सुरुवातीला मी जवळजवळ 3-1 वर्ष फक्त हँड बिल्डिंग करायचे, अच्छा. कारण मला व्हील येतच नव्हतं, माझ्याकडे Okay. व्हीलही नव्हतं. नव्हतं. हा, हा. पण माझ्याकडे छान वेळ होता. म्हणजे ऍक्च्युली पॉटरीमध्ये तेच महत्वाचं आहे की तुम्हाला घाई करून नाही चालत, तुम्हाला भरपूर पेशन्स ठेवावा लागतो आणि तो वेळ तुम्हाला द्यावा लागतो स्वतःला डेव्हलप करण्यासाठी. तुम्हाला तेव्हा मिळाला. बरोबर. आणि मग मी पहिली 3 वर्ष फक्त हँड बिल्डिंग पॉटरी केली, ज्याच्यामध्ये मी जवळजवळ 2 एक्झिबिशन्स पण केली पुण्यात. ओके. म्हणजे माझं पहिलं एक्झिबिशन आणि दुसरं पण एक्झिबिशन जे पुण्यातच मी केलं, ते फक्त हँड बिल्ड प्रॉडक्टचं होतं. अच्छा. म्हणजे मी व्हीलचा वापर न करता बाकीच्या ज्या मेथड आहेत, पिंचिंग मेथड, कॉईल मेथड, स्लॅब मेथड, यातनं मी वेगवेगळी प्रॉडक्ट्स बनवली. अच्छा. आणि तेव्हा मी फक्त टेराकोटात काम करायचं, टेराकोटा या क्ले बॉडीमध्ये. सो त्यात मी पहिली 2 एक्झिबिशन्स केली पुण्यात. आणि मग जसं माझ्याकडे व्हील आलं तसं मग मी व्हील माझं शिकले स्वतः. आणि मग येस, त्याची पण एक प्रोडक्ट रेंज तयार झाली. पण इव्हेंच्युअली कुठेतरी तुम्हाला हे जसं म्हणजे आता मी काम करते इतकी वर्ष, मला असं लक्षात आलं की हे खूप फील्ड व्हास्ट असल्यामुळे तुम्हाला कुठेतरी रिस्ट्रिक्ट म्हणण्यापेक्षा तुम्हाला ठरवावं लागतं की तुमचं निश काय आहे, किंवा तुम्ही कुठले प्रॉडक्ट्स बनवणार आहात. नाहीतर ते खूपच काय म्हणता येईल, एक धड होत नाही आणि खूपच फापट पसारा होऊन बसतो. सो त्यामुळे मग मी इव्हेंच्युअली असं ठरवलं की टेराकोटा क्ले बॉडी, स्टोनवेअर क्ले बॉडी, या 2 क्ले बॉडी मध्ये काम करायचं. आणि त्यात तू बघशील तर माझी बरीचशी प्रॉडक्ट रेंज आहे, ही पण ठरलेली आहे. म्हणजे कस्टमायझेशनला त्यात स्कोप आहेच, बरोबर. पण त्याच्यामध्ये मी काहीतरी अजूनही वेगळं करते. येस. ओके. आणि आता आपण बघत होतो हे ग्लेज्ड आहे आणि काही गोष्टी ग्लेज नसतात सुद्धा, हो. असं सुद्धा असतं हो. ना. सो ह्याची कशी प्रोसेस, आता आपण तो पॉट बनवला, राईट. सो पुढचं नेक्स्ट स्टेप काय मग त्याची? आता तो पॉट बनलाय, आता माती ओली आहे. आता दुसऱ्या दिवशी येऊन मी तो उलटा करून त्याचं ट्रिमिंग करते. बरं. म्हणजे त्याचा जो Finishing बेस त्याचं. आहे हा, त्याचं हा. फिनिशिंग करायचं, त्याला एक फुटरिंग द्यायचं. बरं. आणि मग तो जातो ड्रायिंगला गेल्यानंतर साधारण एक 2 ते 5 दिवसात, म्हणजे कसा सीझन आहे त्याप्रमाणे तो ड्राय होतो. तो पण स्लो ड्राय करायला लागतो, म्हणजे पटकन ओला कुठलाही पॉट उन्हात ठेवून ड्राय नाही करताय. तो थोडासा जिकडे अंधार असेल, वारा कमी आहे, लाईट कमी, अशा ठिकाणी ठेवून ड्राय करायचा. त्याच्यानंतर ड्राय झाला की बिस्क फायर करायचा. बिस्क फायर म्हणजे अर्धवट फायरिंग असं आपण म्हणू शकतो, की साधारण त्याचं मॅच्युरिंग टेम्परेचर जर 1200 डिग्री सेल्सिअस असेल तर 1000 डिग्री सेल्सिअस पर्यंत तो फायर करायचा. त्यातनं तो बाहेर काढायचा. त्याला तुम्हाला ग्लेज लावायची असेल तर
तर तुम्ही लावू शकता, Okay. नाहीतर तुम्ही डायरेक्टली पण तो 1200 डिग्री सेल्सिअसला फायर करू शकता. नसेल तर बिस्क फायर केल्यानंतर ग्लेज लावायची आणि मग परत तुम्ही त्याच्या मॅच्युअरिंग टेम्परेचरला जे माझ्या बरं, क्ले अच्छा. बॉडीचं 1200 डिग्री सेल्सिअस आहे हम्म. त्याला फायर करायचा. ओके. सो मग त्यामुळे एक पॉट असेल किंवा असे 20 पॉट असतील, त्याला Same ह्या process. प्रोसेस मधनं जावं लागतं. करेक्ट करेक्ट. मग बरेच जण मला विचारतात की नाही मला 10च प्रोडक्ट हवेत, हो. तर किती वेळ लागेल? पण माझं होतं की ह्यातली स्टेप कुठलीच स्किप करता येत नाही. नाही. कदाचित म्हणजे 10 प्रोडक्ट बनवून माझे 2 तासात होतील, बरोबर. पण त्याला वाळायला मला 1 दिवस द्यावाच लागतो. येस. नंतर मला ट्रिमिंग करण्यासाठी तो त्या कन्सिस्टन्सीला तो आणावा लागतो, मग ट्रिमिंग बरोबर आहे. करावं लागतं. घाई कुठेच करता येत नाही, त्याचा टाइम त्याला द्यायला लागतो. प्रत्येक हम्म. स्टेपला जो टाइम लागतो तो मला त्याला द्यावा लागतो. बरोबर. इव्हन ड्राईंगला त्याला मला जर 3 दिवस लागणार हम्म, असतील आणि जर चौथ्या दिवशी मी बघितला आणि तो हम्म. तरी ओला असेल तर मला तसाच नाही तो फायरिंग मध्ये टाकता येत, तो अच्छा. फुटतो. म्हणजे Correct, सगळी correct, मेहनत correct. आणि हे सगळं करून झालेलं करून आहे. झालं हा म्हणजे ट्राईड अँड टेस्टेड मेथड अनुभवाचे बोल आहेत, त्यामुळे हे माहिती लोक आहे. अगं प्रेशराईज करतात की मॅडम द्या ना जरा 2च दिवसात हवाय 3च दिवसात हवाय. हो, बट इट्स नॉट इन युअर हँड. राईट. मग तिथे मी बरेचदा सगळ्यांना सांगायचा हम्म, प्रयत्न करते. हम्म. मी प्रॉपर पूर्ण ही जी प्रोसिजर आहे हो. तीच मी एक्सप्लेन करते बरोबर. की का 12 दिवस, म्हणजे मिनिमम 12 ते 15 दिवस मी सांगते लोकांना, आणि ते पण बफर ठेवून. बरं. किंवा असंही बरेचदा होतं की फायरिंग मध्येच फुटला, अरे कधी कधी okay. काहीच कारण हो, म्हणजे हो. कारण नंतर आपण शोधून काढू, पण Correct. फुटलाय आता काही Correct करता आहे. येत नाही त्याला. राईट. तर तो आणि- परत पहिल्यापासूनच बनवायला लागतो. अच्छा. सो तो सगळा टाइम सांगून मग तू वेळ सांगतेस लोकांना Right. की इतके दिवस लागतील. राईट. आणि मग तो भट्टीतून आला भाजून झाल्यानंतर मग पेंटिंग आणि तू जे करतेस काम त्याच्यावर त्याला किती वेळ लागतो? नाही, ते सगळं आधीच होतं. अच्छा आधी होतं का ते? येस येस Okay, okay. ऍब्सोल्युटली. म्हणजे ह्याच्यावरती तुला जे कलर्स दिसत आहेत हम्म, किंवा हे हम्म. सगळं जे पेंटिंग दिसतंय हो. हे सगळं कच्च्या मातीवर होतं. अच्छा. मग ते okay. बिस्क फायरिंगला जातं. बर. बिस्क फायर झाल्यानंतर त्याला ग्लेजेस त्याच्यावर येतात. अच्छा ओके. म्हणजे तू जर आता काही ह्याच्यावरचे काही स्ट्रोक्स बघितलेस तर हो. काही हे मी अगदी कच्च्या मातीवर केलेले आहेत. बरोबर आहे. मग ते बिस्क फायर केलेले आहेत. हम्म. आणि मग हे जे तुला चकचकीत ग्लेजेस ज्या Glaze. दिसत हा आहेत हा हा. त्या सगळ्या त्याला अप्लाय केलेल्या आहेत. ओके. आणि मग ते परत फायर झालेलं आहे. बर. त्यामुळे अशी ह्याच्यावरचा कुठलाही रंग किंवा काय म्हणता येईल कुठलाही पॅटर्न जो आहे म्हणजे जो तुला कार्व केलेला दिसतो नाही ही पण आता ही जी प्लेट दिसते हो. त्याच्यावर तू कार्व केलेलं हो, आहेस का? हो. हा हा. ते सगळं ओल्या मातीत केलंय. बर. म्हणजे माती ओलं, त्यामुळे त्याचं जे डिझाईन आहे ते हम्म, सगळं आधीच रेडी अच्छा. असतं. आणि मग नंतर ती फिनिश होऊनच येते आणि मग ग्लेझिंगचा पार्ट फक्त नंतर होतो. हा, Okay. म्हणजे बिस्क फायर नंतर ग्लेझिंग Right, आणि मग right. एकदा त्याच्या 1200 डिग्री सेल्सिअस या मॅच्युअरिंग टेम्परेचरला फायर झालं की हम्म, प्रॉडक्ट रेडी असतं. ओ ओके. त्याच्यानंतर मग त्याच्यावर काही काम नाही. अच्छा ओके ओके. आणि तुझी आता प्रोडक्ट रेंज इयरिंग्स बघितल्या मी बाकी पण सगळे बघितले. सो कोणाला कस्टमायझेशन हवे असतील तर तू त्याच्यामध्ये करून देऊ शकतेस. हो. जी प्रोडक्ट रेंज आहे तुझी आहे त्याच्यात देऊ शकते. Okay. सो आता आम्ही मेनली एक तर होम डेकॉर हम्म. प्रोडक्ट्स बनवतो, नंतर टेबलवेअर बनवतो हम्म. आणि ज्वेलरी. हम्म. तर त्याच्यामध्ये माझ्याकडे इनफॅक्ट आता बऱ्याचशा एन्क्वायरीज ह्या कस्टमायझेशनच्याच आहेत हम्म, किंवा हम्म. तशीच कामं जास्त आहेत. हम्म. कारण लोक प्रत्येकाला असं वाटत असतं की माझ्या घरात काहीतरी माझं जे इंटिरियर ऑलरेडी झालेलं Yes. आहे त्याला सूट व्हावं असं काहीतरी असावं. सो मग बरेचदा आम्ही आधी तिथनच सुरू करतो की तुमची डिझाईन लँग्वेज काय आहे घराची, ती तुम्ही okay. माझ्याबरोबर शेअर करा. ती त्यांनी शेअर केली की मी त्यांना काही ऑप्शन्स सुचवते ओके. आणि मग त्या ऑप्शन्स मधनं ते आम्ही शॉर्टलिस्ट करत मग फायनल करतो. मस्त. आणि आता एखाद्याला सपोज आता घर त्यांनी बनवलंय आणि त्यांना इथले प्रोडक्ट हवेत सो तू पण साईट वरती जाऊन त्यांना सजेस्ट वगैरे करतेस का? हो हो. Okay. इनिशियली आमची पहिली जी मीटिंग होती हम्म. त्याच्यामध्ये हे सगळं डिस्कशन होतं बरं, की okay. साधारण काय थीम आहे. हम्म. त्याच्यामध्ये त्यांना माझ्याकडनं इनपुट्स हवे असतील Right. तर तर मी ते definitely देतेस. देते. Yes. ओके. आणि किती वर्षांचा हा प्रवास आहे तुझा आता? बापरे. Since मी you सुरू started. केलं 2012. Oh, मी wow. 2011 पास आउट आहे. बर. म्हणजे 12 years चालू आहे येस तुझं हे. येस. काय काय चॅलेंजेस आलेत तुला म्हणजे स्वतःचा स्टुडिओ टाकण्या म्हणजे सगळंच ओव्हरऑल ह्या 12 वर्षात काय चॅलेंजेस आले? चॅलेंजेस तर तसे बरेच आले. हो. इनिशियली बाकीची जर्नी खरं तर खूप एन्जॉय केली मी, कारण मलाही बऱ्याचशा गोष्टी पहिल्यांदा कळत होत्या आणि काही गोष्टी मी काही स्टुडिओज मध्ये जाऊन शिकले, काही स्वतः शिकले. त्यामुळे ती जर्नी खूपच मस्त होती. मला फक्त इनिशियली एक चॅलेंज असं होतं की लोकांपर्यंत पोहोचायचं कसं, कारण तो खूप मोठा टास्क होता तेव्हा. कारण तेव्हा सोशल मीडिया एवढं बूम मध्ये नव्हतं
आणि मी एवढं वापरत नव्हते तेव्हा. युएस आणि म्हणजे अब्रॉड आय थिंक खूप होतं, पण आपल्या इथे तेवढं नव्हतं. एवढं नव्हतं. म्हणजे मी फेसबुकवर होते, खरं. पण मी अजिबात ऍक्टिव्ह नसायचे फेसबुकवर. मी त्या टाईपची मुलगीच नव्हते. म्हणजे अच्छा. मला फार काही तुझ्या कामात मजेत असायची. हा, म्हणजे मी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह कधीच नव्हते. ओके ते मला माझ्या कामामुळे, माझ्या ब्रँडमुळे व्हावं लागलं. राईट. सो तेव्हा सुरुवातीला तो टास्क होता. मग माउथ पब्लिसिटी मधनच मॅक्सिमम मी पोहोचले लोकांपर्यंत. म्हणजे साधारण 2012 ते 15 हा जो अच्छा. पिरियड हो, होता हो, स्पेशली, हा बऱ्यापैकी चॅलेंजिंग होता. मग साधारण 16 पासनं बाकीच्या सोशल मीडियाचा बूम बऱ्यापैकी आला. आणि मग मला एकूणच कळलं की आता आपल्याला असं वागून चालणार नाही, की मला हे आवडत पुल नाही, अप युअर सॉक्स. की मला हे जमत नाही, Correct. नाही आणि आवडत नाही, हे त्याला दोन काही शब्द गोष्टी ऑप्शन नसतात गं करायला. म्हणजे हे Correct. काढून टाकायला लागलं मला माझ्या Correct. dictionaryतनं, की मी आधी अशी आर्टिस्ट असतात तशी होते टिपिकल. हो. मी बरं माझं काम, माझा कोपरा बरा, मी Correct. इथे बसून काम करणार, Yes. बाकी मला काही घेणं नाही. काळाची गरज ओळखून इट इज समटाइम्स. मग नंतर असं लक्षात आलं की घेणं नाही तर मग काहीच घडणार नाही. मग घेणं ठेवायला लागलं. म्हणजे बरोबर मग शिकायला लागल्या गोष्टी, आणि सुरुवात त्याची मग सोशल मीडियावर मार्केटिंग इथनच मी केली. आणि अगदी बेसिक जसं सगळेच करतात, की तुम्ही जे काही बनवताय ते शूट करा आणि तुम्ही टाका, काही तुम्हाला म्हणायचं असेल तर एक्सप्रेस करा. तर तसंच मी सुरुवात केलं. आणि मग जसं लोकांपर्यंत पोहोचायला लागलं तेव्हा मग खूपच, म्हणजे मला तेव्हा जाणवलं की मला आधी वाटायचं की अरे कसं वाटेल, लोकांना आवडेल नाही आवडेल, रिस्पॉन्स कसा असेल. पण तेव्हा सरप्राइझिंगली खूपच छान रिस्पॉन्स होता. म्हणजे लोकांचं असं होतं की आम्हाला माहितीच नाही की हे पुण्यात आहे. म्हणजे आपण पोचायला पाहिजे असं तुला लक्षात एक्झॅक्टली, की तेवढंच ती एक स्टेप घेणं गरजेचं होतं, जी मी घेतली तेव्हा. हो वाव, मस्त. आणि नवीन आता अपकमिंग आपले जे बघतायत ऑडियन्स, त्यांच्यापैकी कोणाला या मीडियम मध्ये काही काम करायचं असेल तर काय सजेशन्स तू त्यांना देशील? म्हणजे आता स्टुडंट असतील तर स्टुडंट लेवलला तर जसं मी सुरू केली माझ्या कामाची, म्हणजे अगदी बेसिक तुम्ही इंटर्नशिप करा कुठल्याही आर्टिस्टकडे. इंटर्नशिप मध्ये तुम्ही त्या स्टुडिओमध्ये जेव्हा काम करता तेव्हा तुम्हाला खूप गोष्टी कळतात. कारण तुम्ही ऑब्व्हियसली जे तुम्हाला सिलेबस असतो तो शिकलाच पाहिजे, तो शिका. पण प्रॅक्टिकली काय घडतं ऍक्च्युली, म्हणजे कशी तुम्हाला कशा टाईपच्या एन्क्वायरीज आता येत आहेत, त्या कन्व्हर्ट करण्यासाठी तुम्हाला काय चॅलेंजेस असतात, किंवा त्या कन्व्हर्ट करण्यासाठी तुम्ही कसं प्रेझेंटेशन दिलं पाहिजे, आत्ताच्या काळात काय चाललंय की तुम्हाला तिथे कळतं पूर्णपणे. तर तुमचं जितक्या लवकर तुमचं एज्युकेशन होईल आणि तुम्हाला जितक्या लवकर शक्य होईल तितकं तुम्ही कुठल्या तरी स्टुडिओत जाऊन काम करा. कारण ते तुम्हाला खूप काही शिकवतं. आणि त्यातनं तुम्हाला ज्या प्रॅक्टिकली खरंच करायला लागणार आहेत गोष्टी त्या सगळ्या कळतात. आणि कायम नक्कीच तुम्ही तुमचे डोळे आणि कान उघडे ठेवूनच वावरा, की ज्यातनं कोणी तुम्हाला येऊन असं शिकवायला येणार नाही की अरे हे बघ आता हे असं करा, नाहीये. सो तुम्हाला ते अशा पद्धतीनं स्पॉन्सर करा आणि जिथे जिथे शिकायला मिळतं तिथे शिकून घ्या तुम्ही. ऍब्सोल्युटली. ओके. आणि आजकाल काय झालंय की म्हणजे फक्त स्टुडंट्स नाही तर कोणीतरी मे बी 40+ किंवा 50+ त्यांना सुद्धा ह्या मीडियम मध्ये कदाचित इंटरेस्ट असेल आणि काम करावंच वाटत असेल आणि प्रॉब्ली पॉटरी शिकावीशी वाटत असेल, तर त्यांना काय सांगशील तू? त्यांनी पण असंच, म्हणजे तुम्ही कसं आहे, तुम्ही जितकं कन्सिस्टंटली वेळ तुम्ही खरंच देऊ शकणार असाल तितका वेळ तुम्ही द्या आणि कामाला सुरुवात करा. म्हणजे ते असं आहे की पाण्यात उडी मारा आणि पोहायला सुरुवात करा. तुम्ही कुठलाही एखादा चांगला स्टुडिओ बघा, एखादा आर्टिस्ट तुमच्या ओळखीतला बघा आणि त्याच्याकडे जाऊन तुम्ही काम करायला सुरुवात करा. बेसिक म्हणजे प्रत्येक आर्टिस्टची जी काय पद्धत असते शिकवायची त्यातनं तुम्ही जा आणि मग त्या स्टुडिओत तुम्ही एक इंटर्नशिप म्हणू आपण त्याला, किंवा एक काही एक्सपिरियन्शियल नॉलेज काम करा. अशा पद्धतीने सुरुवात करा आणि तुमची कन्सिस्टन्सी तुम्ही ठरवा. म्हणजे असं नाही मी आता स्टुडंट असेल तर मी नक्कीच म्हणेन की नाही बाबा रोज तरी तू 2 तास घालवच. पण जर असं कोणी असेल 40+ किंवा, तर ठीक आहे, तुम्हाला किती वेळ द्यायला जमणार, आठवड्यातनं तुम्हाला जर 2 तास जमणार असतील 2 दिवस, तर दॅट इज युअर कन्सिस्टन्सी. ती तुम्ही ठरवा आणि त्या कन्सिस्टन्सी मध्ये तुम्ही कुठलाही ब्रेक घेऊ नका आणि ते करत राहा, की तुम्हाला इव्हेंच्युअली नक्की ते येणार आहे. अरे मस्त. आणि तू इंटर्न्स इथे घेतेस का स्टुडिओ मध्ये? आहेस सध्या तरी मी फक्त इंटर्न्स घेते. मी सध्या आता तरी शिकवत नाहीये, कारण मी म्हटलं तसं मी रिसेंटली शिफ्ट झाली, त्यामुळे
थोडीशी मी ऍडजस्ट होतीये या करेक्ट स्पेसला. करेक्ट त्यामुळे मी आता इंटर्न घेतेय. घेतेस. ओके, नाईस. आणि आता लोकांना तुझे काही प्रोडक्ट इकडचे विकत घ्यायचे असतील कारण हे ऑन डिस्प्ले आहेत आणि Right. एनीवन कॅन कम अँड बाय. जर कोणाला बाय करायचं असेल तर त्यांनी मला इंस्टाग्रामवर अप्रोच करावं. तिथे ओके, तुम्ही मेसेज पाठवू शकता, मग तिथनं आपण पुढे बोलू शकतो. मस्त. धनश्री, थँक्यू सो मच फॉर टॉकिंग टू अस. थँक्यू नेहा. येस, अँड येतोच आहे आम्ही पुन्हा एकदा इथे व्हिजिट करायला. नक्कीच नक्कीच. येस, थँक्यू. थँक्यू. थँक्स फॉर हॅव्हिंग मी.